कुरुक्षेत्रवरती हे दोघे पांडवांची सेना आणि कौरवांची सेना ही जमलेली आहे. ह्याच्यामध्ये दोघांचं उद्दिष्ट युद्ध करण्याचं आहे आणि म्हणून ते युद्धभूमीवरती भेटलेले आहेत. तर तरीसुद्धा तो संजयाला विचारतो की युद्धभूमीवरती युद्धाची इच्छा करणाऱ्या पांडुपुत्रांनी आणि माझ्या पुत्रांनी पुढे काय केले ते सांग मला. तर हा त्याला एक मनामध्ये असा एक डाऊट होता की युद्धाभूमीवरती युद्धाकरता भेटलेली दोन्ही सैन्य युद्धाव्यतिरिक्त अजून काही करतायत का. आणि हा डाऊट कधी येतो कोणावरती, तर आपण एक छोटंसं उदाहरण घेऊया. रेस्टॉरंटमध्ये समजा 4 मित्र एकत्र भेटले, तर 5व्या मित्राने जर त्याला विचारलं, जो आला नाही त्यांच्याबरोबर, की तुम्ही तिथे जेवायला गेलेलात रेस्टॉरंटमध्ये, मग तुम्ही तिथे काय केलं. ह्याच्या प्रश्नाचं काय साहजिक उत्तर आहे की बाबा आम्ही जेवायला गेलेलो, आम्ही जेवलो. जेवणाकरता भेटल्यावरती, रेस्टॉरंटमध्ये भेटल्यावरती जेवणाव्यतिरिक्त अजून काय करणार. तर तर म्हणजे काय होतं की अपेक्षा आहे की जेवणाव्यतिरिक्त ते अजूनही काही करण्याची चान्सेस आहेत. तसंच त्यामुळे इथे हा आपला धृतराष्ट्र जो आहे तो विचारतोय संजयाला की बाबा हे त्यांनी काय केलं पुढे. म्हणजेच त्याची अपेक्षा होती की युद्ध व्यतिरिक्त अजून काहीतरी होऊ शकतं. आणि ते काय होऊ शकतं, तर त्याला माहिती आहे कुरुक्षेत्र हे धर्मक्षेत्र आहे आणि धर्मक्षेत्राचा प्रभाव 2 गोष्टींनी पडू शकतो. पांडवांवरती पण पडू शकतो आणि कौरवांवरती पण पडू शकतो. तर पांडवांवरती कसा पडेल की ते युद्धाकरता भेटल्यानंतर सुद्धा त्यांना वाटेल की बाबा युद्ध करायची गरज नाही आम्हाला, आम्ही युद्ध नको करायला, म्हणून ती लोक युद्ध नाही बोलतील असं त्याची अपेक्षा होती. दुसरं असं होतं की त्याला असं वाटू शकतं की धर्मक्षेत्राचा प्रभाव दुर्योधनावरती जर पडला तर तो म्हणेल त्यांना की ठीक आहे, तुम्हाला किंगडम हवं आहे तर घ्या, तुमचं राज्य घ्या, तुम्हाला नको आहे बरं 5 गावं हवेत, 5 गावं घ्या. असं जर प्रभाव पडला तर तरी परतसुद्धा मी राजा म्हणून कधी संबोधू शकणार नाही स्वतःला, लोक मला राजा म्हणून कधी मानणार नाहीत, मला प्रतिनिधी, राजाचा प्रतिनिधी म्हणूनच मानतील मला. आणि त्याला ते नको होतं, कारण जीवनभर त्याला राजा म्हणून कधीच मानलं गेलं नव्हतं. तो पांडूचा प्रतिनिधी म्हणूनच सिंहासनावरती बसलेला आणि त्याला ते नेहमी सलत होतं त्याला त्याबद्दल. तर त्याला ते नको होतं आणि त्याला सुद्धा युद्ध हवं होतं त्याला. ही त्याची मानसिक वृत्ती होती. आता आपण पुढे जाऊन बघूया. संजयानी मग जेव्हा वर्णन करायला चालू केलं त्यावेळी 2ऱ्या श्लोकापासून 11व्या श्लोकापर्यंत त्यांनी दोन्ही पक्षांच्या सैन्याचं त्यांनी वर्णन केलेलं आहे. तर 2ऱ्या श्लोकापासून 6व्या श्लोकापर्यंत त्यांनी वर्णन जे केलं आहे ते दुर्योधनाने पांडवांच्या सैन्याचं जे निरीक्षण केलं ते काय केलं आणि त्यांनी नंतर त्याबद्दल तो द्रोणाचार्यांशी बोलला, तर तो काय बोलला हे संजयानी धृतराष्ट्राला सांगितलेलं आहे. त्यामुळे 2ऱ्या श्लोकापासून 6व्या श्लोकापर्यंत ह्याचं वर्णन आहे. तर ह्याच्यामागे दुर्योधनाची मानसिकता कशी आहे की त्याला वाटलेलं की माझ्या सैन्यामध्ये भीष्म, द्रोण, कृपाचार्य, कर्ण असे महारथी आहेत एक एक, आणि आमच्याकडे 11 अक्षौहिणी सैन्य आहे. त्या मनाने पांडवांकडे काय आहेत, फक्त 2च योद्धे आहेत जे भीष्म किंवा द्रोणाचार्यांसारखे बरोबर लढू शकतात, ते म्हणजे भीम आणि अर्जुन. पण तरीसुद्धा भीष्मांसमोर हे दोन्ही जास्ती वेळ टिकू शकणार नाहीत. आणि त्याला हेही माहिती होतं की आपलं सैन्य 11 अक्षौहिणी आहे, पांडवांचं फक्त 7 अक्षौहिणी आहे, तर त्यांना हरवायला आपल्याला जास्ती वेळ नाही लागणार म्हणून. त्यामुळे त्याला एक चुकीचा, विचित्र असा एक आत्मविश्वास निर्माण झालेला. त्याला वाटत होतं की आपण युद्धात नक्कीच जिंकणार, आणि त्यामुळे तो इतका आत्मविश्वास झालेला त्याला की त्यांनी जेव्हा पांडवांच्या सैन्याचं निरीक्षण केलं त्यावेळी आश्चर्य वाटलं त्याला की अरे, पांडवांनी इतकं चांगलं सैन्याची रचना कशी केली, व्यूहरचना कशी केली आहे म्हणून वगैरे. त्या आश्चर्यामुळे तो द्रोणाचार्यांकडे आला आणि त्यांनी बोलायला चालू केलं
त्यांनी पांडवांच्या सैन्याचा त्या व्यूहरचनेबद्दल त्यांनी बोलायला चालू केलं. आता गंमत अशी आहे त्याच्यामध्ये की दुर्योधनाने त्याची जी वृत्ती आहे, म्हणजे डिप्लोमॅटिक वृत्ती म्हणा आणि कूटनीती बोलतो ना आपण, तशी ती जी वृत्ती आहे त्याचं त्यांनी 2व्या श्लोकापासून 11व्या श्लोकापर्यंत प्रदर्शन केलं आहे त्याचं, म्हणजे संजयाने त्याचं वर्णन केलं आहे. तर त्यात झालं आहे काय की त्याला आश्चर्य तर वाटलेलं, त्यामुळे त्यांनी त्याची प्रशंसा पण केली. दुसरं काय केलं, त्यांनी आपल्या सैन्याचं मनोबल खचू नये म्हणून 7व्या श्लोकापासून 11व्या श्लोकापर्यंत त्यांनी आपल्या म्हणजे त्याच्या कौरवांच्या बाजूच्या सैन्याचं, सेनापतींचं आणि सैन्याचं त्यांनी कौतुक केलं तिकडे. आणि दुसरं काय अजून एक केलं त्यांनी, तर त्यांनी भीष्म जे त्याच्या सैन्याचे प्रमुख सेनापती आहेत त्यांच्याकडे न जाता तो द्रोणाचार्यांकडे गेला आणि त्यांनी त्यांच्याबरोबर बोलायला चालू केलं. आता ह्याच्यामागे कारण असं आहे की द्रोणाचार्य हे त्याचे गुरु आहेत आणि ब्राह्मण पण आहेत. जरी भीष्म हे सेनापती असले तरी गुरुला डावलून आणि ब्राह्मणाला डावलून एका क्षत्रियाकडे किंवा सेनापतीकडे जाणं क्वचित द्रोणाचार्यांना आवडलं नसतं. आणि ते त्याला युद्ध करताना द्रोणाचार्यांनी चांगला जर प्रतिसाद नाही दिला किंवा चिडले आणि युद्ध नाही केलं तर तसं होऊ नये, द्रोणाचार्यांना वाईट वाटू नये म्हणून तो द्रोणाचार्यांकडे गेला आधी बोलायला. आणि त्याचं दुसरं अजून कारण म्हणजे भीष्मांना त्याबद्दल काही वाटणार नाही, कारण भीष्म हे क्षत्रिय आहेत, हे द्रोणाचार्यांचा सुद्धा खूप सन्मान करतात आणि त्यांना माहिती आहे की हे दुर्योधनाचे गुरु आहेत म्हणून. त्यामुळे भीष्मांना वाईट वाटणार नाही द्रोणाचार्यांकडे गेलो तर, आणि द्रोणाचार्यांना वाईट वाटेल भीष्मांकडे गेलो तर, म्हणून द्रोणाचार्यांकडे तो जाऊन बोलला. त्याच्यामागे अजून एक कारण होतं की त्यांना हिणवायचं होतं, दुर्योधनाला हिणवायचं होतं द्रोणाचार्यांकरता, की बघा ही पांडवांची जी सैन्याची व्यूहरचना आहे ही द्रुपद पुत्रेण हा शब्द त्यांनी वाचला आहे तिकडे 3ऱ्या श्लोकामध्ये. आणि द्रुपद पुत्रेण म्हणजे दृष्टद्युम्न. आता त्यांना माहीत आहे की दृष्टद्युम्न हा द्रुपदचा पुत्र आहे आणि द्रुपद आणि द्रोणाचार्यांचं वैर आहे एकमेकांशी. आणि द्रुपदाने यज्ञ करून दृष्टद्युम्नचा जन्म घडवून आणला होता फक्त एका कारणाकरता की तो मुलगा द्रोणाचार्यांना मारू शकेल म्हणून. आणि हे माहीत आहे तरीसुद्धा द्रोणाचार्यांनी दृष्टद्युम्नला संपूर्ण युद्धकला शिकवली. तर त्याला आता दुर्योधनाला हे दाखवून द्यायचं होतं की बघा, ज्या व्यक्तीने तुम्हाला मारण्याकरता जन्म घेतलेला आहे त्या व्यक्तीला तुम्ही युद्धकला शिकवली आणि आता तो तुमच्यासमोर उभा आहे तुमचा वैरी म्हणून, आणि त्यांनी ही सगळी व्यूहरचना केलेली आहे म्हणून. तर त्याचं तिकडे ते कारण होतं त्या द्रोणाचार्यांना जाऊन बोलण्याचं. नंतर त्यांनी बऱ्याच वेगळ्या योद्धांची त्यांनी तारीफ केली आणि नंतर तो 8व्या श्लोकापासून तो स्वतःच्या योद्ध्यांची, सेनापतींची तो तारीफ करायला लागला. आणि त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांची नावं त्यांनी घेतली तिकडे. आणि शेवटी मग नंतर काय झालं, 12व्या श्लोकापासून त्याचं सगळं बोलणं झालं आणि भीष्मांनी खरं त्याला उत्तर द्यायला पाहिजे होतं किंवा द्रोणाचार्यांनी त्याला उत्तर द्यायला पाहिजे होतं, पण दोघांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. आणि भीष्मानी डायरेक्टली त्यांनी शंख वाजवला. तर 12व्या श्लोकापासून 18व्या श्लोकापर्यंत शंख कोणत्या नावांचा शंख वाजवला हे तिकडे लिहिलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी काय 2 गोष्टी प्रमुख आहेत त्याच्यामध्ये, की फक्त पांडव आणि कृष्णाच्या शंखाची नावं दिलेली आहेत आणि बाकी इतर पांडवांच्या सैन्यातल्या कोणत्याही सेनापतीचं किंवा इवन भीष्मांच्या शंखाचं आणि कौरवांच्या कोणत्याही सेनापतीच्या शंखाचं नाव नाही दिलेलं. हे एक जाणून घेण्यासारखं आहे. आणि दुसरी गोष्ट काय झाली की एवढे सगळे पांडवांचे शंख वाजले तर कौरवांच्या सैन्याच्या छातीमध्ये एक दडपण निर्माण झालं, एक भीती निर्माण झाली. ह्याचं संजयानी वर्णन केलं आहे.
पण कौरवांनी किंवा भीष्मांनी शंख वाजवल्यावरती पांडवांच्या बाकीच्या सेनापतींमध्ये किंवा पांडवांच्या हृदयामध्ये भीती निर्माण झाली नाही किंवा भीती निर्माण झाली ह्याचं वर्णन केलेलं नाही आहे. आता आपल्याला समजलं पाहिजे की संजय हा धृतराष्ट्राच्या सैन्यातला माणूस आहे. सैन्यात नसेल पण राज्यातला त्याचा कारभार बघणारा माणूस आहे. तरीसुद्धा त्यांनी पांडवांच्या शंखामुळे झालेलं जे हृदयामध्ये जी भीती निर्माण झाली कौरवांच्या त्याचं वर्णन केलं आहे. पण कौरवांनी वाजवलेल्या शंखामुळे पांडवांमध्ये भीती निर्माण झाली किंवा नाही झाली ह्याचं काही वर्णन केलेलं नाही आहे त्यांनी. त्यामुळे तो पार्शल आहे असं समजू नाही शकत आपण. तरीसुद्धा त्यांनी न्यूट्रली त्यांनी सगळं वर्णन केलेलं आहे. आणि नंतर काय झालं, आता 19व्या श्लोकामध्ये वेगळ्या वेगळ्या लोकांनी शंख वाजवले आणि त्यांचं संपूर्ण आकाशामध्ये एक अतिशय मोठा ध्वनी निर्माण झाला आणि धृतराष्ट्र पुत्रांची छाती जी होती ती एकदम ध्वस्त झाली असं त्यांनी संजयांनी वर्णन केलं. हे जी 20व्या श्लोकापर्यंत ना एक युद्धभूमीवरती माताजींनी सांगितल्याप्रमाणे चिन्ह होती वेगळी वेगळी आणि ती चिन्ह पांडवांच्या विजयाकडे बोट दाखवत होती. तर ती कोणती कोणती चिन्ह आहेत ते जर आपण थोडक्यात बघून घेऊया. पहिली गोष्ट म्हणजे अर्जुनाला दिलेला रथ जो होता तो विजयी रथ होता, मिनिंग त्या रथावरती बसल्यावरती कधी पराजय होऊ शकत नाही. नंतर हनुमान स्वतः अर्जुनाच्या रथाच्या ध्वजावरती विराजमान होते. कपिध्वज हे नाव घेतलं आहे तिकडे. नंतर कृष्णाबरोबर स्वतः अर्जुनाबरोबर स्वतः कृष्ण आहे आणि कृष्णाला त्यांनी संजयांनी नाव काय दिले त्यावेळी तर माधव म्हणून बोललं आहे. तर माधव म्हणून आपण जाणवतो माधव म्हणजे स्वतः कृष्ण आहे. आणि माधव कोण तर लक्ष्मीचा जो पती आहे त्याला माधव म्हणून संबोधलं जातं. तर ज्या ठिकाणी माधव आहे लक्ष्मी तिकडेच असणार आहे. तर युद्ध झाल्यावरती लक्ष्मी माधवाला सोडून जाणार नाही आणि त्यामुळे विजय हा पांडवांचाच निश्चित आहे हेही हे एक प्रकारचं चिन्ह दिसून येतं ह्याच्यामध्ये. नंतर गांडीवसुद्धा अर्जुनाला असा वर मिळालेला की गांडीवामुळे तो कधी पराजय होऊ शकणार नाही त्याची. हे वेगळे वेगळे जे युद्धावरची जी चिन्ह होती त्याचं वर्णन केलं 20व्या श्लोकापर्यंत. 21व्या श्लोकापासून 23व्या श्लोकापर्यंत अर्जुन कृष्णाला सांगतो की माझा रथ सैन्याच्या मध्यभागी घेऊन चल. हे सगळे जे युद्ध करायला आलेले आहेत मला त्यांना एकदा बघायचं आहे. आणि कृष्ण काय करतो तर आता आपण ह्याच्यामागे छोटंसं कारण बघून घेऊया. तर 4थ्या अध्यायामध्ये 8व्या श्लोकात कृष्णाने सांगितलं आहे की परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम आणि धर्मसंस्थापनार्थाय ह्या 3 कारणांकरता संभवामी युगे युगे, मी वेगळ्या वेगळ्या युगांमध्ये मी येत राहतो. तर परित्राणाय साधूनाम म्हणजे साधू जी लोकं आहेत, जी चांगली लोकं आहेत, चांगल्या वृत्तीची लोकं आहेत त्यांचं प्रोटेक्शन करायचं, हे एक पहिलं कारण. विनाशायच दुष्कृताम म्हणजे जे दुष्कृत लोक आहेत, अधमी लोक आहेत त्यांचं विनाश करणं. आणि धर्मसंस्थापनार्थाय म्हणजे धर्माची संस्थापना करणं, पुनरुज्जीवित करणं, हे तिसरं कारण झालं. आता आपण बघून घेऊया की हे जे युद्ध आहे ह्याच्यामागे तिन्ही गोष्टी होत आहेत. आणि म्हणजे पांडव जी साधू व्यक्ती आहेत त्यांचं प्रोटेक्शन करणं, कौरव जे दुष्कृत व्यक्ती आहेत त्यांचा विनाश करणं आणि भगवद्गीताचं त्यांनी ज्ञान दिलं आहे ते धर्मसंस्थापनार्थाय हे तिसरं. तर युद्धभूमीवरती ह्या सगळ्यांना एकत्रित आणणं इथपर्यंत कार्य पूर्ण झालेलं आहे. त्यामुळे परित्राणाय साधूनाम आणि विनाशायच्या दुष्कृताम हे तर होतच आहे, होणारच आहे. जरी अर्जुनाला त्यांनी भगवद्गीता नसती सांगितली आणि अर्जुनाला युद्ध न करण्याची इच्छा जर युद्ध न करण्याची दुर्बुद्धी नसती झाली तर युद्ध झालंच असतं, अर्जुनाने युद्ध केलंच असतं, पांडवांना त्यांनी जिंकून दिलंच असतं. त्यामुळे हे तर ते करणारच होता.
पण त्या व्यतिरिक्त धर्मसंस्थापनार्थाय करणं सुद्धा गरजेचं होतं आणि जे तो आता करणार आहे. पण ते करण्याकरता काही फॅक्टर्स असे निर्माण झाले पाहिजेत ज्याच्यामुळे त्याला बोलायला संधी मिळेल. आणि ते फॅक्टर्स निर्माण करण्याकरता अर्जुनाला तो निमित्त बनवतोय. निमित्त मात्र भवसव्य साचिन, तो 11व्या अध्यायात बोलतो. निमित्त बनवतोय. तर निमित्त बनवण्याकरता त्याला काय करावं लागतंय की अर्जुनाला ही एक बुद्धी निर्माण झाली पाहिजे की बाबा मला युद्ध करायचं नाही, आणि का नाही करायचं त्याची तो कारण देऊ शकतो. म्हणजेच काय तर भगवान त्याला व्यवस्थित चांगला उपदेश करू शकतील. ती कारणं अर्जुनामध्ये निर्माण व्हावी म्हणून कृष्णनी जेव्हा अर्जुनांनी सांगितलं की माझा रथ युद्धाच्या मध्यभागी घेऊन जा, दोन्ही सैन्यांच्या मध्ये घेऊन जा, त्यावेळी कृष्णाने काय केलं, त्याला मुद्दामून त्यांनी भीष्म आणि द्रोणाचार्य यांच्या रथासमोर आणून ठेवलं. त्यामुळे काय झालं, अर्जुनानी दोघांना जेव्हा बघितलं त्यावेळी त्याला एक मनामध्ये एक अतिशय आपुलकी, करुणा निर्माण झाली की हे सगळे माझी लोक आहेत, माझे पितामह, माझे गुरु, माझे भाऊ, माझे बंधू, ह्यांच्याबरोबर मी पूर्ण आयुष्य जगलोय आणि हेच माझ्यासमोर आता युद्धाकरता उभे ठाकलेले आहेत. म्हणजेच काय तर आता मी ह्यांना मारणार आणि मी माझ्या व्यक्तींना कसं मारू, फक्त एका भूमीच्या तुकड्याकरता मी कसं मारू, ही त्याची आता एक विचित्र मनस्थिती निर्माण झालेली आहे. आणि ही मनस्थिती निर्माण व्हावी म्हणून मुद्दामून त्या कृष्णाने अर्जुनाला भीष्म आणि द्रोणाचार्यांच्या समोर आणून ठेवलेला आहे. जर कृष्णाला हवं असतं तर त्यांनी हा रथ दुर्योधन, दुःशासन यांच्यासमोर पण आणून ठेवला असता. म्हणजे काय झालं असतं, अर्जुनाला त्यांना बघितल्यावरती एक वेगळी चीड आणि राग निर्माण झाला असता. पण त्यांनी तसं नाही केलं. अर्जुनाच्या मनामध्ये करुणा निर्माण व्हावी म्हणून मुद्दामून त्यांनी भीष्म आणि द्रोणाचार्यांसमोर आणलेलं त्याला. म्हणजेच तो ते कारणं निर्माण करू शकतो, कृष्णासमोर मांडू शकतो आणि कृष्ण त्याला भगवद्गीतेचा उपदेश देऊ शकतो. हे झालं, हे आपल्याला 23व्या श्लोकापर्यंत कळतं. आणि मग नंतर कृष्णाने टेक्निकली जर बघितलं तर भगवद्गीतेमध्ये कृष्ण दुसऱ्या अध्यायाच्या 11व्या श्लोकापासून बोलायला चालू करतो. तो दुसरा आणि तिसऱ्या श्लोकामध्ये सुद्धा बोलतो कृष्ण. पण त्यावेळी तो अर्जुनाचा गुरु म्हणून नाही बोलत, तर अर्जुनाचा मित्र म्हणून बोलतो. आणि त्यावेळी तो अर्जुनाला ओरडतो, हे काय, ही कसली कल्मश तुझ्या मनामध्ये निर्माण झालेली आहेत म्हणून, हे सगळी नपुंसक माणसाची हे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, हे सगळे तू टाकून दे आणि युद्ध कर म्हणून. आणि त्यावेळी सुद्धा हे जे 2 श्लोक बोललेला आहे त्यावेळी तो म्हणजे मित्राच्या नात्याने बोलला आहे, गुरुच्या नात्याने बोलले नाही. गुरुच्या नात्याने त्यांनी 11व्या श्लोकापासून बोलायला चालू केलं आहे. आणि त्यामुळे काय होतं, बऱ्याच जणांना असं वाटतं की पहिल्या अध्यायामध्ये कृष्ण बोललाच नाही आहे म्हणून, पण तसं नाही आहे. इकडे आपण बघूया, उवाच पार्थ पश्यैतान समवेतान कुरुनीती, हा अर्धा श्लोक इथे कृष्ण बोललाय. पश्यैतान समवेतान कुरुनीती, उवाच पार्थ म्हणजे पार्थाला कृष्ण म्हणाला, उवाच पश्यैतान समवेतान कुरुनीती, बघ हे सगळे जे कुरु सगळे या युद्धभूमीवरती जमलेले आहेत, ह्या सगळ्यांना तू एकदा नीट बघून घे. हे वाक्य कृष्णाने 25व्या श्लोकामध्ये बोललेलं आहे. त्यामुळे आपल्याला कळते की भगवद्गीतामध्ये संपूर्ण पहिल्यापासून 700व्या श्लोकापर्यंत प्रत्येक अध्यायामध्ये कृष्णाने कमीत कमी एक वाक्य तरी बोललेलं आहेच. मग 26व्या श्लोकापासून 27व्या श्लोकापर्यंत अर्जुनाने कौरवांच्या सैन्यामध्ये कोणाला बघितलं, कोणकोणत्या नातेवाईकाला बघितलं, हे संजय यांनी धृतराष्ट्राला सांगितलं. हे 26व्यापासून 27व्या श्लोकापर्यंत येतं. आता 28व्या श्लोकापासून 43व्या श्लोकापर्यंत अर्जुन बोलतो. तो खरं 45व्या श्लोकापर्यंत बोलतो, पण 44 आणि 45वा श्लोक ते अर्जुनाची प्रश्न नाही आहे,
म्हणजे त्याचं कारण नाही आहे, ती त्याची अवस्था सांगतोय तो. का प्रश्न नाही आहे तो. तर ह्या 16 श्लोकांमध्ये 28व्यापासून 43व्यापर्यंत ह्या 16 श्लोकांमध्ये तो 4 कारणं कृष्णासमोर मांडतोय. पहिलं कारण आहे 28व्या श्लोकापासून 30व्या श्लोकापर्यंत त्याची करुणा, कंपॅशन जे आहे कौरवांकरता आणि पांडवांकरता, ज्याच्यामुळे युद्ध झाल्यावरती ह्या सगळ्यांना तो मारणार आहे. हे सगळे लोक मरणार आहेत. हे इतरचे जे युद्धाकरता जे वेगळ्या वेगळ्या देशातनं सेनापती आलेले आहेत, राजे आलेले आहेत, जे सोल्जर्स आहेत दोन्ही बाजूंचे, त्यांना पण मरावं लागणार आहे. आणि त्यामुळे त्याला एक वेगळीच करुणा निर्माण झाली की फक्त मला एक छोटासा भूमीचा तुकडा हवा आहे माझा, म्हणून मी एवढ्या सगळ्या लोकांना माझ्याकरता युद्धाकरता बोलावलेलं आहे आणि हे सगळे मरणार आता. ओके. तर त्याला ती एक वेगळीच करुणा निर्माण होते, ज्याच्यामुळे त्याला युद्ध करण्याची एक अनासक्ती अशी निर्माण होते. तर 28व्या श्लोकापासून 30व्या श्लोकापर्यंत अर्जुन ते पहिलं आपलं कारण मांडतो, ज्याच्यामुळे त्याला युद्ध करायचं नसतं. ते कारण म्हणजे त्याच्यावर करुणा जी आलेली असते. नंतर तो बोलतो, त्याचं 31व्या श्लोकापासून 35व्या श्लोकापर्यंत तो आपलं दुसरं कारण मांडतो. ते म्हणजे ह्याच्या मागे मला आनंद काही मिळणार नाही, लॉस ऑफ एन्जॉयमेंट. तो बोलतोय की बाबा मला मारायचं तर नाहीच आहे त्यांना, पण मारल्यावरती मला फायदा काय होणार आहे, काय आनंद मिळणार आहे त्यातनं मला. एखाद्या वेळी कधी काय होतं की मारायची इच्छा नसते, पण मारल्यामुळे कोणाला काही आनंद होत असेल, काही फायदा मिळत असेल तर लोक मारतात एकमेकांना, कारण काहीतरी फायदा होतोय. हा इकडे बोलतोय की या पूर्ण प्रकारामध्ये मला कोणताही फायदा दिसत नाही आहे त्यांना मारण्याचा, तर मी कशाला मारू त्यांना. तर बोलतो इकडे जे संपूर्ण किंगडम आहे, ते किंगडम राज्य मला जर मिळालं, त्या मिळण्याचा जर उपभोग जो आहे, जो आनंद आहे, तो आनंद मला माझी लोकच माझ्याबरोबर नसली, ज्यांच्याबरोबर मी आयुष्य संपूर्ण माझं काढलेलं आहे, तीच लोक माझ्याबरोबर नसली, तर मी हा आनंद शेअर कोणाबरोबर करणार मी. त्यामुळे मला हे एवढं राज्य मिळून सुद्धा त्यातनं काही आनंद मिळण्याचं मला दिसत नाही आहे. तर हे आहे 31व्या श्लोकापासून 35व्या श्लोकापर्यंत. नंतर तो बोलतोय की बाबा मला करुणा तर आहेच त्यांच्यावरती, मला आनंद पण मिळत नाही आहे, आणि त्याच्यावरती मी असं कृत्य करतोय ज्याच्यामुळे मला पाप मिळणार आहे. पापमेवाश्रयेत अस्मान हत्वैतान आततायिनः, हा तो 36व्या श्लोकामध्ये म्हणतो. तर तो काय बोलतोय की कधी कधी आपल्याला आनंद नसला तरी आपल्याला एखादी गोष्ट करावी लागते, पण इथे तर करुणा तर आहेच आहे, आनंद पण नाही आहे, आणि त्याच्यावरती मला पाप मिळणार आहे, मग मी असं कृत्य का करू. म्हणजे आपण विचार करा, एक चूक केली तर ठीक आहे, समजू शकतो, तर त्या चुकीमुळे दुसरी चूक होणार आहे आणि नुकसान होणार आहे, तरीसुद्धा आणि त्या चुकीमुळे अजून तिसरी चूक करायची आणि त्याच्यामुळे नुकसान होणार, आणि हे मला पहिली चूक करण्याआधी मला माहीत आहे, तरी पण मी हे करायचं, हे कशाला करू मी. हा त्याचं तिसरं कारण झालं की बाबा मला पाप लागेल ह्याच्यातनं, आणि पापामुळे काय होईल तर नरकात जाऊन मला राहावं लागेल. ते दुर्योधन अतिशय ग्रीडी आहे, अतिशय लोभी व्यक्ती आहे, त्यामुळे त्याला जर किंगडम मिळवायचं आहे तर त्याला लोकांना मारण्यामध्ये काही त्याला प्रॉब्लेम नाही दिसत त्याच्यामध्ये. पण मला तर समजतं आहे ना की मी ग्रीडी नाही आहे, मला समजते की त्यांना नको मारायला, मग मी का मारू. त्याचे जे प्रश्न जे आहेत हे अतिशय हाय लेवलचे प्रश्न आहेत, आणि इट इज नॉट सो सिम्पल टू इवन अंडरस्टँड द काउंटर फिलॉसॉफी. म्हणजे जी कृष्णाने जी उत्तरं दिलेली आहेत ती समजणंसुद्धा तेवढं सोपं नाही आहे. त्यामुळे अर्जुनाची प्रश्न आपल्याला इतकी परफेक्ट वाटतात की त्याच्यावरती जी कृष्णाने कारणं दिली आहेत ती समजल्यानंतर तुम्ही भगवद्गीतेला एवढं अप्रिशिएट कराल तुम्ही की तुम्हाला मग जाणवेल की अर्जुनाची प्रश्न केवढी चांगली होती आणि त्याच्यावरती कृष्णाची उत्तरं अजून केवढी चांगली होती. प्रभुपादांनी भगवद्गीतेच्या इंट्रोडक्शनमध्ये लिहिलेलं आहे की ही जी प्रश्न इतकी हाय लेवलची आहेत की ही प्रश्न बाकी कोणीही, अगदी म्हणजे व्यासदेवसुद्धा त्याची उत्तरं देऊ शकली नसती, ही फक्त भगवानच पाहिजेत अशा प्रश्नांची उत्तरं द्यायला. आणि म्हणून
भगवद्गीता आहे. नाहीतर बाकीच्या कोणी जर सांगितली असती तर ती एक ऑर्डिनरी गीता झाली असती, पण ही ऑर्डिनरी गीता नाही आहे, ही भगवद्गीता आहे. भगवाननी वदवलेली गीता आहे ही. 39व्या श्लोकापासून 43व्या श्लोकापर्यंत अर्जुन कारणामागे कारण असं देत राहतो, आणि त्याचं प्रमुख जे कारण आहे ते डिस्ट्रक्शन ऑफ फॅमिली ट्रेडिशन, म्हणजे आपला जे कुलधर्म जे असतो त्या कुलधर्माचा नाश होणार आहे जर का हे झालं तर. आणि माताजींनी सांगितल्याप्रमाणे ही जी वृद्ध आणि जे वडीलधारी व्यक्ती आहेत हे सगळे युद्धभूमीवरती जमलेले आहेत. ह्यांचा मृत्यू झाल्यावरती त्यांच्या मुलांना धर्माचं आचरण शिकवण कोण देणार आणि आचरण ते कसे करणार. त्यांनी आचरण नाही केलं तर काय होईल, तर त्यांची जी मुलं जी आहेत ती अधर्मी बनतील, कुलातल्या स्त्रियांचं अधपतन होईल. त्याच्यामुळे सुद्धा वाईट मुलं म्हणजे वाईट प्रवृत्तीची मुलं जन्माला येतील. अशामुळे पूर्ण सोसायटीचा बॅलन्स डिस्टर्ब होईल आणि सगळीच अधपतन होऊन जाईल पूर्ण सोसायटीचं. त्यावेळी तो बोलतो की मी त्याच्याकरता रिस्पॉन्सिबल होईन आणि म्हणून मला युद्ध करायचं नाही. हे बोलतो तो 43व्या श्लोकापर्यंत. 44 आणि 45व्या श्लोकामध्ये तो बोलतो की एवढं सगळं माहीत असून सुद्धा ही अशी वासना ह्याच्याकरता म्हणजे राज्याकरता युद्ध एका भूमीच्या एका छोट्या तुकड्याकरता ही वासना जी आहे ही मी कसं एक्सेप्ट करू, मी का युद्ध करू ह्याच्याकरता, जेव्हा मला माहिती की एवढं सगळं पाप लागणार आहे आप्तस्वकीयांना मारल्यामुळे, तर मी हे कसं करू. तो बोलतो की इट इज बेटर, म्हणजे दुर्योधनानी आणि फक्त दुर्योधनाने बाकीच्या धृतराष्ट्रपुत्रांनी मला शस्त्र हातात नसताना सुद्धा जर त्यांनी मारलं तर इट इज बेटर फॉर मी रादर दॅन मी त्यांना मारणं आणि संपूर्ण कुळाचं नाश करणं आणि नरकात जाऊन मी अनंत कालापर्यंत मी नरकात राहणं. हे तो बोलतो इकडे. आणि लास्ट जो श्लोक आहे तो परत संजय बोलतात की अर्जुनाने पुढे काय केलं. तो बोलला हे सगळं सांगून झाल्यानंतर त्यांनी त्याचा गांडीव बाजूला ठेवला आणि रथोपस्थ उपाविशत, तो दुःखी मनाने रथावरती बसला. हे झालं संपूर्ण अध्यायाचं एक समरी अशी झाली. दुसऱ्या अध्यायामध्ये परत पहिला जो श्लोक आहे तो संजय म्हणतो आणि दुसरा आणि तिसरा श्लोक भगवान म्हणतात. त्यानंतर 4थ्या श्लोकापासून 8व्या श्लोकापर्यंत अर्जुन स्वतःचं 5वं कारण देतो. तर टोटली अर्जुन 5 कारणं देतो युद्ध न करण्याची, ज्यातली 4 कारणं पहिल्या अध्यायात आपण आत्ता बघितली आणि 5वं कारण 6व्या श्लोकामध्ये दुसऱ्या अध्यायाचं तो बोलतो. न चैतद विद्मः कतरन्नो गर्यो यद्वा जयेम यदिवा नो जयेयुः. तो बोलतो की त्यांनी मला मारणं आणि मी मरणं हे माझ्याकरता चांगलं आहे का मी त्यांना मारणं आणि ते मरणं हे चांगलं आहे का. काय करायचं मला काहीही कळत नाही आहे. इनडिसिजन म्हणजे निर्णय घेऊ शकत नाही आहे, कारण मला काहीच कळत नाही आहे काय चांगलं काय वाईट. म्हणजे त्यांनी जी 4 कारणं आत्ता दिली ती 4 कारणं त्याच्या दृष्टीने बरोबर आहेत म्हणून त्यांनी कृष्णापर्यंत मांडली ती. पण तो पुढे जाऊन बोलतो की हे बरोबर आहे का चुका हेही मला कळत नाही आहे. त्यांनी मला मारणं, मी मारणं, युद्ध करणं, न करणं, पळून जाणं, समझोता करणं, जे काय आहे काय करायचं मला काहीच कळत नाही आहे. तर मी तुला माझा गुरु मानतो, मी तुला शिष्य म्हणून समर्पण करतो स्वतःला आणि तू मला उपदेश कर. हे बोलून तो नंतर संजय त्याचं वर्णन करतात. न योत्स्य इति गोविंदम उक्त्वा तुष्णीम बभूवः. मी युद्ध करणार नाही जोपर्यंत मला माझ्या कारणांची उत्तरं मिळत नाहीत, हे अर्जुन कृष्णाला सांगतो आणि रथावरती बसतो. आणि मग 11व्या श्लोकापासून आपला सुपर हिरो जो आहे महानायक तो बोलायला चालू करतो आणि मग भगवद्गीता पुढे चालू होते. हरे हरे कृष्ण प्रभू.
हा माता. प्रभू ते श्लोक नंबर 43 मध्ये ना त्याच्या मीनिंग मध्ये असं एक मीनिंग दिलेलं त्याच्यामध्ये मला प्रश्न आहे. तो मीनिंग असा होता की वर्णाश्रम संस्थेतील एका पद्धतीनुसार मनुष्याला मृत्यूपूर्वी आपल्या पापकर्माचे प्रायश्चित करण्यासाठी विशिष्ट विधी करावा लागतो. जो नेहमी पापकर्मच करण्यात गुंतला आहे त्याने या प्रायश्चित विधीचा उपयोग करून घेतलाच पाहिजे. असे न केल्यास त्या व्यक्तीला पापकर्माचे फळ म्हणून दुःखमय कष्टमय जीवन भोगण्यासाठी निश्चितपणे नरकात घातले जाते. सो प्रभू हा विधी कुठला आहे? हरे हे कृष्ण. बऱ्याच प्रकारचे विधी आहेत आणि हे जनरली ह्याला पंचकर्म विधी म्हणून म्हणतात. आणि हे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे विधी असतात. पंचकर्म इज वन ऑफ द टाईप्स असे. आणि कोणत्या प्रकारची पापं झालेली आहेत त्याप्रमाणे कोणती विधी करायची ह्याचं वर्णन वेदांमध्ये डिटेलमध्ये दिलेलं आहे. पण समरी जर आपण त्याची जर बघितली तर समरी अशी आहे की तीन तीन प्रकारची कर्म असतात. आपण चौथ्या अध्यायामध्ये ह्याचं डिटेलमध्ये बघू आपण. पण तीन प्रकारची कर्म असतात. पहिलं असतं पुण्यकर्म, जे म्हणजे चांगल्या हेतूने चांगलं कर्म जे केलेलं असतं त्याच्यामुळे स्वतःला किंवा कोणाला काही फायदा होतो त्यामुळे. दुसरं असतं पापकर्म, म्हणजे वाईट हेतूने वाईट गोष्ट जेव्हा करतो ज्याच्यामुळे इतर लोकांना नुकसान होतं, कोणाला तरी काहीतरी त्रास होतो, जे करायला नाही पाहिजे असं वेदांमध्ये सांगितलंय ते केलं, किंवा जे करायला पाहिजे आणि नाही केलं, अशा गोष्टी ते पापकर्मामध्ये येतात. आणि तिसरं असतं अकर्म, म्हणजे असं एक कार्य हे जे भगवंताकरता केलेलं आहे, भक्ती जी आहे, ज्याच्यामुळे पाप पण लागत नाही आणि पुण्य पण लागत नाही. तर भगवद्गीता आपल्याला भक्ती करायला शिकवतं. पुण्यकर्माचा प्रॉब्लेम असा आहे की जसं पापकर्म नरकात जाऊन भोगावं लागतं, किंवा निकृष्ट जातीमध्ये जन्म घ्यावा लागतो, पाप योनीमध्ये जन्म घ्यावा लागतो ते पापाचं भोगायला, तसंच पुण्यकर्म भोगण्याकरता सुद्धा पृथ्वीवरती किंवा स्वर्गामध्ये जाऊन आपल्याला जन्म घ्यावाच लागतो. त्यामुळे जन्म मृत्यूच्या चक्रातनं बाहेर पडणं हे जे आपलं उद्दिष्ट असतं ते उद्दिष्ट सफल होत नाही, पुण्यकर्माने सुद्धा आणि पापकर्माने सुद्धा. ते फक्त भक्तींमुळे शक्य होतं. तर इकडे जे अर्जुन सांगतो जे आहे हे एका कर्मकांडच्या लेवलवरती बोलतोय. म्हणजे पूर्ण जर आपण के जीपासनं PhD पर्यंत जर टाकलं तर तो आत्ता KG प्रायमरी त्या लेवलवरती बोलतोय. त्यामुळे कृष्ण त्याला 11व्या श्लोकापासून 37व्या श्लोकापर्यंत प्रायमरीच्या लेवलवरतीच उत्तरं देतोय. आणि नंतर मग भगवद्गीता एक टर्न घेते 38 आणि 39व्या श्लोकामध्ये. आणि तो कृष्ण त्याला सांगतो की नेहाभिकर्म नाशो असती प्रत्यवायो न विद्यते स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात. म्हणजे आत्तापर्यंत मी जे तुला सांगितलं हे एक कर्मकांडच्या लेवलवरती होतं, पण आता मी जो तुला सांगणार आहे तो जो मार्ग आहे त्या मार्गावरती कोणी चालू करायला लागलं तर त्याच्यामध्ये कोणतंही नुकसान नाही आणि फायदाच फायदा आहे. तो हा जो मार्ग आहे भक्ती मार्ग, त्याबद्दल तो 39व्या श्लोकापासून 40व्या श्लोकापासून सांगायला चालू करतो. त्यामुळे अर्जुनाने कोणत्या स्तरावरती प्रश्न विचारलेले आहेत त्या स्तरांचं त्यांनी खंडन तिकडे केलेलं आहे की ही स्तर हे जे प्रश्न आहेत ही कारणं जी आहेत ती बरोबर का आहेत, हां, आणि त्या कारणांना त्या अनुसरून कृष्णाने उत्तर दिलेलं आहे. त्यामुळे आपण जर फक्त भगवद्गीता पहिला अध्याय किंवा दुसरा अध्यायाचा अर्धा जर आपण वाचली तर आपल्याला परफेक्ट असा मेसेज नाही मिळणार. आपल्याला परफेक्ट मेसेज मिळण्याकरता तो अजूनही आपल्याला पुढे गेलं पाहिजे. तर भगवद्गीताचे जे अध्याय जे आहेत ना ते अशी एक वरची पायरीकडून जात आहेत. आणि जर आपण मधल्याच पायरीवरनं भगवद्गीता शिकायचं सोडून दिलं तर आपल्याला अर्धवट मेसेज मिळेल. त्यामुळे हा जो पॉईंट काढला आहे तो कर्मकांडच्या लेवलवरती आहे. कर्मकांडच्या लेवलवरती कृष्णाने कर्मकांडच्या लेवलचीच उत्तर दिले, पण कर्मकांडावरच्या पुढेही कर्मयोग, ज्ञानयोग, ध्यानयोग आणि भक्तियोग पुढे आहे. तर ते आपण पुढे अजून बघत जाऊ आपण. तर 28 आपण करतो ना, काही लोक अजूनही करतात पंचकर्म वगैरे. आणि अशा प्रकारची सुद्धा विधी आहेत जी व्यक्ती मेल्यानंतर सुद्धा विधी केले जातात, पण ते त्याचे वंशज जे असतात ते करतात. आणि तेच अर्जुन पण बोललाय की जे कुलधर्माचा जर नाश झाला तर लुप्त पिंडोदक क्रिया, म्हणजे लुप्त म्हणजे विनाश होईल त्याचा, म्हणजे निघून जातील. आणि तर पिंड आणि उदक ह्यांनी जे अर्पण केलं जातं आपल्या पूर्वजांना
ती क्रिया जी आहे ती लुप्त होऊन जाईल. हरे कृष्ण प्रभू. हा, हरे कृष्ण. फर्स्ट श्लोक मध्ये आपण बघतो ना, धृतराष्ट्राला डाऊट असतो की असं म्हणजे धर्मक्षेत्र आहे म्हणून असं होणार. सो बेसिकली ते कुरुक्षेत्र जे आहे ते वॉर फील्ड म्हणून कोणी चूज केलं, म्हणजे असं वाटत नाही धृतराष्ट्राने केलं किंवा म्हणजे ते एक धार्मिक क्षेत्र असल्यामुळे धृतराष्ट्र किंवा त्याच्या साईडच्या कोणी चूज केलेलं आहे असं वाटत नाही. मग ते कोणी आणि का सिलेक्ट केलं? हे सगळं जे होतं ना, हे युद्धाच्या आधी दोन्ही सैन्यांची लोक एकत्र आलेली, विच इन्क्लुडेड सेनापती, जे प्रमुख सेनापती होते, भीष्म आणि धृष्टद्युम्न, कृष्ण, पांडव, द्रोणाचार्य, दुर्योधन वगैरे, हे सगळी लोक एकत्र आलेली आणि त्यांनी एकमेकांनी डिस्कस करून हे क्षेत्र चूज केलेलं. आणि भीष्मांनी पण ह्याच्यामध्ये स्वतःचं जे वजन असतं ना, हे क्षेत्र सिलेक्ट करण्याचं, ते भीष्मांनी ठेवलेलं. त्यामुळे त्यांच्या पक्षातल्या कोणतीही लोक त्याला नाही म्हणू शकली नाही. आणि कृष्णाला तर माहीत आहे कुरुक्षेत्र धर्मक्षेत्र का आहे, त्यामुळे कृष्णाने सुद्धा ते प्रपोज केलेलं आणि ते एक्सेप्ट झालेलं. आणि दुर्योधन तेवढा इंटेलिजंट नव्हता की त्याला कळू शकतं की धर्मक्षेत्राचा त्याच्यावरती त्या युद्धाच्या रिझल्टवरती दुर्योधनाच्या दृष्टीने एक निगेटिव्ह परिणाम होऊ शकतो, हे तेवढं समजायला तो इंटेलिजंट नव्हता. त्यामुळे तो नकारूसुद्धा शकला नाही तेव्हा. आणि एक छोटीशी गोष्ट, आता तुम्ही प्रश्न विचारला म्हणून सांगतो. तर तो दुर्योधन कोणाला तरी भेटतो, मी नाव विसरलो, आणि तो विचारतो की बाबा मला युद्ध जिंकायचं आहे, तर त्याच्यासाठी काय करावं लागेल. आणि ह्याचं ॲस्ट्रॉलॉजीच्या भविष्याच्या ज्योतिषाच्या विद्येप्रमाणे हे युद्ध कधी करावं लागेल ज्याच्यामुळे माझा विजय होऊ शकतो म्हणून. तर त्याला ती व्यक्तीचं नाव विसरलो मी, त्यांनी सांगितलं तू सहदेवाकडे जा म्हणून. सहदेव ज्योतिषशास्त्रामध्ये एकदम निपुण असतो आणि त्यामुळे त्याला सांगितलं तू सहदेवाकडे जा आणि तो तुला सांगू शकतो. तर सहदेवानी काय केलं, दुर्योधन आला सहदेवाकडे आणि त्याला विचारलं, आणि सहदेवानी बघितलं चार्ट वगैरे आणि त्याप्रमाणे त्याला सांगितलं की जर युद्ध अमुक एका दिवशी जर सुरू झालं तर तुझा विजय निश्चित आहे. त्यामुळे दुर्योधनाला त्याच दिवशी, ज्या दिवशी खरं युद्ध चालू झालं त्याच दिवशी त्याला ते युद्ध हवं होतं. पण आता कृष्ण बसलेला आहे तिकडे, ज्याला दुर्योधनाने नीट समजलेलं नव्हतं. तर कृष्णाने काय केलं, तो खरा दशमीचा दिवस होता. तर कृष्णाने काय केलं, संपूर्ण जी व्यूहरचना आहे, व्यूह बोलण्याची संपूर्ण जी सृष्टीची रचना आहे, ज्याच्यामुळे हे दशमी, एकादशी वगैरे हे सगळे दिवस येतात, त्याचं एक दिवसाच्या दृष्टीने त्यांनी ते ऑल्टर केलं. त्यांनी काय केलं, तो दशमीच्या दिवशी नाही, सॉरी हां बरोबर, दशमीच्या दिवशी सकाळी त्यांनी पूजा करायला चालू केली. आणि मग सगळे बघत राहिले की हा पूजा करतोय, कसली करतोय एवढी म्हणून वगैरे. आणि पूजा त्यांनी जेव्हा चालू केली, सगळे लोक आले आणि त्यांनी देवतांना पण बोलवलं तिकडे त्या पूजेमध्ये. सगळे आल्यानंतर मग त्यांनी विचारलं की हे तू काय करतोय म्हणून. तर तो बोलतोय मी सगळ्यांना एकत्र बोलवतोय. तर तो बोलतो कशाला. मग तो विचारतो की बघा हे सगळे जे देव आहेत हे एकत्र आल्यावरती काय होतं, हा कोणता दिवस असतो. तर मग तो सगळे लोक बोलली ही तर मग एकादशी झाली, कारण अमुक एका दिवशी सगळी हे देव एकत्र आलेत म्हणून. तर मग झालं हे सगळे देव एकत्र आलेत, आज एकादशी आहे, आज युद्ध चालू होणार म्हणून. आणि मग त्याप्रमाणे युद्ध चालू झालेलं. त्यामुळे दशमी जी होती ती दशमी डावलली गेली तिकडे. तर दुर्योधनाचं जे मनसुबे होते की बाबा दशमीला चालू झाल्यावर मी जिंकीन, त्या मनसुब्यांना कृष्णांनी असं पाणी ओतलं त्याच्यावरती की बाबा तू कोणत्याही दिवशी युद्ध चालू कर, जिंकायचं. जर पांडवांना मी ठरवलंय त्यांना जिंकून द्यायचं, तर जगातली कोणतीही शक्ती पांडवांना हरवू शकणार नाही. तर हा एक अतिशय मोठा इम्पॉर्टंट पॉईंट आहे. मी तुम्हाला अगदी टेक्निकली ती गोष्ट सांगू नाही शकलो, त्यामुळे ह्याच्यावरती तुम्हाला काही प्रश्न असतील मी पण अजून ते वाचायचा प्रयत्न करेन, म्हणजे मे बी इफ नेक्स्ट वीकमध्ये जर डिस्कस करायचं तर करू शकतो. पण सांगायचा उद्दिष्ट एवढाच आहे की जेव्हा दुर्योधन
पांडवांच्या आणि कौरवांच्या सैन्याचं जेव्हा निरीक्षण करत होता त्यावेळी त्यांनी पांडवांच्या सगळ्यांचं सांगितलं, भीमाचं, युधिष्ठिर, अर्जुन ह्यांचं सांगितलं, कौरवांमध्ये भीष्म, कर्ण, द्रोणाचार्य, कृपा, अश्वत्थामा वगैरे बऱ्याच जणांचं सांगितलं की बाबा ते कसे चांगले योद्धे आहेत आणि कसे ते आपल्याला टफ फाईट देऊ शकतील म्हणून. पण त्यांनी एक महत्त्वाची म्हणजे अतिशय महत्त्वाची गोष्ट तो विसरला, त्याला त्याची जाणीव नाही झाली, ती म्हणजे कृष्णाचं अस्तित्व. कृष्ण अर्जुनाचा सारथी आहे हे त्याला त्याच्यामागे सिग्निफिकन्स, त्याला त्याच्यामागे इम्पॉर्टन्स जो आहे तो त्याला कळलाच नाही. आणि फक्त एकट्या कृष्णानी त्यांनी दिलेल्या उपदेशांमुळे आणि जे इन्स्ट्रक्शन्स दिलेले पांडवांकरता त्याच्यामुळे संपूर्ण युद्धाचं चित्र पालटलं गेलं. हे दुर्योधनाची तेवढी ती बुद्धी नव्हती समजण्याची. त्यामुळे भगवद्गीतामध्ये जर काय आपण एक महत्त्वाचं जे आपण बोलतो ना शिक्षा जी आहे ती जर घेऊ शकलो तर कृष्ण आपल्याबरोबर असला तर कोणीही आपल्याला काही करू शकणार नाही. कृष्ण आपल्या विरुद्धात असला तर कोणीही आपल्याला वाचवू पण शकणार नाही. आणि रामायणामध्ये जेव्हा रावण आणि रामाचं जेव्हा युद्ध चालू होतं त्यावेळी पार्वती माता महादेवांना विचारते की रावण तर तुमचा भक्त आहे, आता तर असं युद्ध चाललेलं आहे की राम त्याला मारणारच आहे, तर तुम्ही रावणाला का वाचवत नाही म्हणून. तर शंकर पार्वतींना उत्तर देतात की राखे कृष्णा, म्हणजे ते कृष्णाचं नाव आहे पण ते त्यावेळी रामाचे संबोधन केले की ज्यावेळी राम एखाद्याला मारण्याची इच्छा ठेवतो त्यावेळी त्याला कोणीही वाचवू शकत नाही, आणि एखाद्याला राम जेव्हा वाचवायचा निर्णय घेतो त्यावेळी त्याला कोणीही मारू शकत नाही. तर हे एका दुसऱ्या श्लोकामधनं आपल्याला कळतं, राखे कृष्णा मारे कृष्णा राखे के. जेव्हा कृष्ण कोणाला मारायची इच्छा ठेवतो कोणी प्रोटेक्शन नाही देऊ शकत, जेव्हा कृष्ण कोणाला प्रोटेक्ट करतो तर कोणी मारू शकत नाही. आणि हा जी महत्त्वाचा पॉईंट होता हा दुर्योधनाला सुरुवातीपासून समजला नाही त्याला. आणि म्हणून त्यांनी कृष्ण जेव्हा शांतीदूत म्हणून तिकडे गेलेला त्यावेळी कृष्णाला बंदी बनवण्याचा मूर्खपणा वगैरे पण त्यांनी त्याच्यात करायचा प्रयत्न केलेला तिकडे. हरे कृष्ण प्रभूजी, प्रणाम. प्रभूजी तुमचं लेक्चर खूप छान होतं. आणि प्रभूजी मला एक विचारायचं होतं, विहित कर्म म्हणजे काय असतं नक्की? अच्छा, विहित कर्म दोन प्रकारची असतात. विहित कर्म म्हणजे जे ठरवून दिलेली कर्म आहेत ती. तर आपण आता मनुष्य देहामध्ये जन्म घेतला आहे तर मनुष्य देहा रिलेटेड जी कर्म आहेत ही विहित कर्म झाली. आता आपण एका सिंहाच्या शरीरात जन्म नाही घेतलेला, त्यामुळे सिंह जाऊन बाकीच्या प्राण्यांना कसा मारून खाऊ शकतो हे त्याचं कर्म झालं, हे त्याचं शरीरा रिलेटेड कर्म झालं. एक गरुड जो आहे तो उंच भरारी घेऊन वरती उडू शकतो, आपण ते नाही करू शकत कारण आपल्याला तसं शरीर नाही दिलं. तर ह्या शरीराला अनुसरून जे कर्म आहे ते विहित कर्म झालं. पण शरीराच्या लेवलवरती फक्त आपण जर विचार केला तर त्या दृष्टीने आपण विहित कर्म समजू शकतो. पण जीवेर स्वरूप है नित्य रे कृष्णदास असं चैतन्य महाप्रभू म्हणालेत. त्यामुळे आपण हे शरीर नाही आहोत, आणि जरी असलो तरी एक टेम्पररीली आहोत आपण, पण आपण ओरिजिनली कोण आहोत तर आपण एक आत्मा आहोत. तर आत्म्याचं जे कर्म आहे दॅट इज ऑल्सो इम्पॉर्टंट टू बी अंडरस्टूड. म्हणजे आपण जर फक्त शरीराच्या लेवलवरची कर्म करत गेलो आणि आत्म्याला इग्नोर केलं तर होणार काय, एक दिवस हे आपण शरीर सोडून जाऊ आणि मग नंतर आपल्याला कळलं रे आत्म्याकरता जास्ती लक्ष द्यायला पाहिजे होतं आणि आत्म्याकडे मी लक्षच नाही दिलं. म्हणजे काय होतं की एक ॲक्सिडेंट, एक ड्रायव्हर जेव्हा गाडी चालवतो आणि ॲक्सिडेंट होतो तर आपण पहिलं काय विचारतो, ड्रायव्हर कसा आहे, गाडी कशी आहे नाही विचारत. ड्रायव्हर जर बरा असला तर नंतर मग पुढचा प्रश्न गाडी कशी आहे म्हणून. म्हणजेच काय तर पूर्ण ह्याच्यामध्ये ड्रायव्हर इज मोर इम्पॉर्टंट दॅन द कार. तसंच शरीरामध्ये असलेला आत्मा इज मोर इम्पॉर्टंट दॅन द शरीर. असं नाही की शरीराला इम्पॉर्टन्स नाही आहे, इम्पॉर्टन्स आहे, पण आत्म्याच्या इम्पॉर्टन्सपेक्षा शरीराचं इम्पॉर्टन्स जास्ती असू शकत नाही. त्यामुळे आत्म्याच्या जे विहित कर्म आहे हे जास्ती इम्पॉर्टंट आहे शरीराच्या विहित कर्मापेक्षा. आणि आत्म्याचं विहित कर्म काय तर चैतन्य महाप्रभूंनी सांगितल्याप्रमाणे जीवेर स्वरूप हय नित्येर कृष्णदास. म्हणजे जीव आत्मा त्याचं स्वरूप, त्याचं ओरिजिनल जी ॲक्टिव्हिटी आहे
इज नित्यर कृष्णदास, कृष्णाचा निरंतर दास असणं, कृष्णाची सेवा करणं हे जीवाचं स्वरूप आहे. त्यामुळे विहित कर्म दोन्ही प्रकारे बघू शकतो, शरीराच्या दृष्टीने, आत्म्याच्या दृष्टीने. आणि शरीराच्या दृष्टीने जेव्हा आपण बघतो त्यावेळी मग वेगळ्या वेगळ्या गोष्टी येतात त्याच्यामध्ये, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र आणि ब्रह्मचार्य, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम. डिपेंडिंग ऑन आपण कोणत्या लेवलला आहोत त्याप्रमाणे वेगळी वेगळी कर्म आपण करतो. ब्राह्मण युद्ध करू शकत नाही, क्षत्रिय क्षात्रधर्म सोडून पूजा अर्चा करू शकत नाही. म्हणजे ते करू शकतात पण त्याला वेगळ्या वेगळ्या विधी असतात, मगच ते करू शकतात. पण इन जनरल एकमेकांची कर्म कोणी करू नाही, म्हणून विहित कर्म म्हटलं आहे त्याला. जे अलॉटेड कर्म आहे, डायरेक्टेड आहे, गवर्नड आहे ते कर्म. हरे कृष्ण. मी आशा करतो तुम्हाला हे आवडलं असेल आज क्लास, आणि पुढच्या शनिवारी पण नक्की जॉईन करा. Hare Krishna, Krishna Krishna